हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज बऱ्याच दिवसांनी भेट झाली. आपण पहिल्या मॅचच्या व्हिडिओजला भेटायचो. आज आपण एका ट्रॅव्हल व्हिडिओसाठी भेटलो आहोत. आम्ही आलो आहे MP कान्हाला. मध्य प्रदेशमध्ये कान्हा टायगर रिझर्व आहे, ते एक्सप्लोअर करायला. आमचा बेसिकली प्लॅन आहे, आम्ही 5 सफारीज कान्हाला करणार आहोत. आणि या 5 सफारीजचे व्हिडिओ मी पार्टनी किंवा मग एकत्र असे काहीतरी सिरीजमध्ये टाकून देईल. सो बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि भेटूया आता सफारीच्या व्हिडिओच्या पार्टमध्ये. आता आम्ही आलो आहे गेटला, मुक्की गेटला. मुक्की गेटमधून आमचं परमिट कान्हा गेटचं आहे. सो आम्ही मुक्की गेटमधून कान्हा गेटला जाणार. इथे आपण बघू शकता अशी लाईन लागते. इथे आपल्याला परमिट व्हेरीफाय करायचं फॉरेस्टचं आणि मग पुढे निघायचं. जंगलात एंटर केल्या गेल्या आम्ही बारासिंगा स्पॉट केले. आता आम्ही फॉरेस्ट एंटर केल्या बारासिंगा स्पॉट केले. बारासिंगा फक्त कान्हामध्येच भेटतात बघायला आपल्याला. भारतात अख्ख्या कुठेच नाही आहेत ते, फक्त बारासिंगा कान्हामध्येच. बारासिंगा स्पॉट केल्यावर आम्ही पुढे निघालो. आता पुढे जंगलात मुक्की झोनमधूनच आपण कान्हा झोनला जातो. जंगल बघायला भेटतं, पण मधल्या रस्त्यांवर तुम्ही नाही जाऊ शकत. त्यामुळं कान्हा झोन बुक करताना हे लक्षात ठेवा की आपल्याला 1 तास जंगलातून ट्रॅव्हल करायला लागणार आहे. सकाळचे 6 वाजले. जंगलात मस्त एकदम अशी थंड अशी वाईब आहे. शांत आहे जंगल, अजून हळूहळू जागवत आहे. आणि आम्ही मस्त गारव्यात जंगलात आता पुढे चाललो आहे वाघाच्या शोधात. जंगलात थोडंच पुढे आल्यावर आम्हाला दिसले स्पॉटेड डिअर्स. या जंगलात खूप सारी स्पीसीज आहेत अँटिलोप्सच्या, त्यातीलच एक ही स्पॉटेड डिअर. आम्हाला दिसलं हे घोस्ट ट्री. या घोस्ट ट्रीचा रंगच वेगळा असतो, त्यामुळे त्याला घोस्ट ट्री म्हणलं जातं. आम्ही जंगलात सफारीला पुढे जात होतो. सूर्य हळूहळू उगवत होता. सूर्य जंगलातून उगवताना बघण्याची मजाच वेगळी आहे. ती फक्त जंगलात गेल्यावरच आपल्याला कळते. कान्हाचं जंगल फार सुंदर आहे. डोंगराळ प्रदेश आहे. कान्हा झोनला डोंगर ओलडूनच जावं लागतं आपल्याला कान्हा झोनच्या आतमध्ये. सो डोंगराळ प्रदेश आहे. पाण्याचे मस्त एकदम साठे आहेत तिथे, त्यामुळं वाघ आणि बाकीच्या प्राण्यांना पाण्याची कमी नाही आहे. त्यामुळे जंगल अजूनही उन्हाळ्यात हिरवंगार असतं. ऊनही चांगलं आलं आहे आता आणि आम्ही वाघ शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. पूर्ण प्रयत्न करायचा. आपण शेवटच्या सफारीच्या मिनिटपर्यंत वाघ शोधण्याचे प्रयत्न चालूच ठेवायचे. आमच्या समोर आता एक मोर आहे, त्याने पिसारा फुलवला आहे आणि तो नाचतोय. तर सुंदर वाटतंय त्या जंगलात बघायला झाडाखाली मोर नाचताना. आत्ता आपण वन विभागाच्या हत्ती बघितल्यात. हे जंगलात पेट्रोलिंगसाठी वापरले जातात. त्यांनी किल केलेला वाघ बघितलाय की आतमध्ये खात बसलाय, पण त्यांना वाटतंय की तो बाहेर नाही येणार. त्यामुळे बघूया वाट आपण. पहिल्या ड्राय सफारी नंतर सगळे बाहेर पडतोय आम्ही आता. चला कधीतरी ड्राय पण जातात सफारीज. यू आर नॉट ऑलवेज लकी. सफारी नंबर 2. आता सकाळची सफारी आपली ड्राय गेली. आता सेकंड सफारी आपली मुक्की गेटला आहे. आता आपण गेटला पोचलो आहे. बघूया आता काय दिसतंय. सकाळी गेट दाखवतच नव्हता आला. काय होतं, गर्दी गडबड खूप होती. आम्ही उशिरा आलो होतो ना. आता आम्ही बरोबर 4च्या सफारीला 5 मिनटं 10 मिनटं लवकर आलो आहे. सो आता तुम्हाला दाखवू शकतो मी प्रोसेस इथे काय होतात, तिकिटिंग वगैरे सगळं. आता झालं आहे सगळं, आम्हाला गाईड अलॉट झाला आहे. आता आम्ही पार्कमध्ये एंटर करतो आणि मग
असं कळलं की एका ठिकाणी आहे आत्ता टायग्रेस. सो आम्ही तिला पहिलं चेस करणार आहे. चलो सी यू इन सफारी ना. पहली बार आए का ना? आता आम्ही टायगर स्पॉट केला आहे. टायगर स्पॉट केला. त्या समोरच्या झाडीमध्ये टायगर आहे. सगळे शांत बसलेत, वाट बघतात कधी बाहेर येत. काढतोय का तू फोटो? नाही वाव, तो उठलाय आता आणि पाण्याच्या दिशेने चालत चाललाय. वाव, एवढा भारी सायटिंग झाला आपल्याला डे 1लाच. कान्हा मस्त एकदम सायटिंग आहे, बेस्ट. कसला भारी झोपलाय तो, झोपलेला भारी दिसतंय यार. शांत शांत. कोल्हा दिसला आम्हाला, कोल्हा. वाव.